नमस्कार मंडळी, या विशेष विश्लेषणात तुमचं खूप खूप स्वागत आहे. पहा, आजकाल आपण अनेकदा पाहतो ना की बऱ्याच जणांना आयुष्यात काहीतरी मिसिंग असल्यासारखं वाटतं. एक प्रकारची पोकळी किंवा अर्थशून्यतेची भावना जाणवते. तर आज आपण एका भन्नाट आणि अत्यंत प्रभावी जपानी संकल्पनेचा उलगडा करणार आहोत, ती म्हणजे इकिगाई. ही संकल्पना समजून घेतली तर ही पोकळी नक्कीच भरून काढता येईल आणि रोज सकाळी एकदम फ्रेश उत्साहाने उठण्यासाठी तुम्हाला एक भक्कम उद्देश मिळेल. चला तर मग सुरू करूया. आजच्या या प्रवासात आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहोत. अगदी इकिगाईच्या मूल तत्त्वज्ञानापासून ते जीवनाचा उद्देश कसा शोधायचा, तरुणांसाठी याचा कसा फायदा होईल, जापानी लोकांच्या दीर्घायुष्याचं गुपित काय आहे, हे सगळं आपण पाहणार आहोत. आणि हो, शेवटी आपण एक मस्त डेली चेकलिस्ट सुद्धा पाहणार आहोत, जी तुम्ही रोजच्या आयुष्यात सहज वापरू शकाल. तर आपला पहिला टप्पा आहे जीवनाचा खरा उद्देश. रोज सकाळी पूर्ण ऊर्जेने आणि उत्साहाने जागे होण्यासाठी आपल्याकडे एखादं ठोस कारण असणं म्हणजे नेमकं काय ते आधी समजून घेऊया. कधीकधी तुम्हालाही असं वाटतं का हो की आजच्या या धकाधकीच्या फास्ट फॉरवर्ड आयुष्यात आपण कुठेतरी अडकलोय? अनेकदा लोक मला सांगतात की त्यांच्याकडे सगळं काय आहे, पण तरीही कोणतीही प्रेरणा नाही, थोडं नैराश्य आल्यासारखं वाटतं. भौतिक सुख भरपूर आहेत, पण एका अर्थपूर्ण आणि खऱ्या दिशेचा अभाव नक्कीच जाणवतो. तुम्हालाही असंच काहीसं वाटतंय का? इथेच इकिगाई नावाची ही भारी संकल्पना समोर येते. याचा सोपा अर्थ काय माहितीये का? नेहमी एका अर्थपूर्ण कामात व्यस्त राहण्यातला आनंद. जपानी लोक याला जगण्याचं विशिष्ट प्रयोजन म्हणतात. म्हणजे बघा, फक्त श्वास घेणं आणि जिवंत राहणं यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण करत राहण्यातून मिळणाऱ्या प्रचंड आनंदाकडे हे तत्त्वज्ञान आपलं लक्ष वेधून घेतं. आता तुम्ही म्हणाल, बरं, हे सगळं ऐकायला छान वाटतंय, पण हा उद्देश शोधायचा कसा? तर तोच आपला दुसरा भाग आहे. हा उद्देश शोधण्यासाठी एक अतिशय प्रॅक्टिकल चौकट आहे, ती आता आपण पाहूया. तुमचा इकिगाई शोधायचा असेल तर स्वतःला फक्त हे 4 महत्त्वाचे प्रश्न विचारायचे आहेत. पहिलं, तुम्हाला मनापासून काय करायला आवडतं? दुसरं, तुम्ही कोणत्या गोष्टीत एकदम भारी किंवा कुशल आहात? तिसरं, जगाला सध्या कशाची गरज आहे? आणि चौथं, कोणत्या कामातून तुम्हाला चांगले पैसे किंवा आर्थिक स्थैर्य मिळू शकतं? सोपं आहे ना? तुमचा खरा इकिगाई तिथेच लपलेला असतो, जिथे हे 4ही घटक एकत्र येतात. अगदी बरोबर. या 4ही गोष्टींचा संगम जेव्हा होतो ना, तेव्हा आयुष्यात एक अद्भुत बॅलन्स किंवा समतोल निर्माण होतो. विचार करा, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ अशा गोष्टींमध्ये वाया घालवणारच नाही ज्या तुम्हाला आवडत नाहीत किंवा ज्यातून कुणाचंच भलं होत नाहीये. आणि जेव्हा आवड, कौशल्य, जगाची गरज आणि पैसा एकत्र येतो, तेव्हा जीवन आपोआपच अधिक समाधानी आणि परिपूर्ण बनतं. आता या 4 प्रश्नांचा आधार घेऊन आपण तिसऱ्या भागाकडे वळूया. खास करून तरुण पिढीसाठी ध्येय निश्चित करताना याचा कसा उपयोग होतो ते पाहूया. बघा, आयुष्यात एक स्पष्ट ध्येय असणं अत्यंत गरजेचं आहे. सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ व्हिक्टर फ्रँकल यांच्या लोगोथेरपीनुसार आयुष्यात अर्थ शोधणे हीच माणसाची सर्वात मोठी प्रेरणा असते. जेव्हा तरुणांकडे एक स्पष्ट दिशा असते, तेव्हा ते त्यांच्या मानसिक अडथळ्यांवर सहज मात करतात. दिशाहीन राहिल्यामुळे येणारा रिकामेपणा किंवा डिप्रेशन यापासून वाचण्यासाठी ही ध्येय निश्चिती म्हणजे अक्षरशः एक संजीवनीच आहे. आता आपण थोडं आरोग्याकडे वळूया. आपला चौथा विषय आहे जापानी लोकांच्या दीर्घायुष्याचं रहस्य. उद्देश आणि उत्तम आरोग्य यांचा थेट संबंध कसा आहे ते पाहूया. हा आकडा खूप काही सांगून जातो. 80%. जपानमधल्या ओकिनावा बेटावरचे लोक एका अतिशय प्रसिद्ध नियमाचं पालन करतात, ज्याला ते हारा हाचिबू असं म्हणतात. म्हणजे काय? तर पोट जेव्हा 80% भरलेलं वाटेल तेव्हाच जेवण थांबवायचं. गळ्यापर्यंत जेवायचंच नाही. आरोग्याच्या अनेक समस्या टाळण्यासाठी आणि 100 वर्षांचं निरोगी आयुष्य मिळवण्यासाठी हे एक अतिशय साधं पण प्रभावी रहस्य आहे. आणि हो, त्यांच्या रोजच्या आहाराच्या काही सोप्या सवयी आहेत ज्या आपणही नक्कीच पाळू शकतो. रोज साधारण 1800 ते 1900 कॅलरीचं सेवन, जेवणात 5 प्रकारच्या भाज्या, मस्तपैकी ग्रीन आणि व्हाईट टी पिणं, मिठाचं प्रमाण 7 ते 12 ग्रामपर्यंत मर्यादित ठेवणं आणि आठवड्यातून किमान 3 वेळा मासे खाणं. बघा, शरीरावर खूप जास्त कडक बंधने न लादता या सहज पाळता येण्याजोग्या सवयी त्यांना अनेक दशके निरोगी ठेवतात. म्हणजे तुम्ही पाहिलं तर त्यांच्या रोजच्या ऊर्जेचा एक खूप मोठा हिस्सा थेट विविध रंगांच्या ताज्या भाज्यांमधून येतो. भाज्या आणि इतर अन्नपदार्थ यांचा हा समतोल इतका उत्तम असतो की मधुमेह आणि कर्करोगासारखे आजकालचे भयानक आजार त्यांच्या जवळपासही फिरकत नाहीत. पण मित्रांनो, फक्त शारीरिक आरोग्य चांगलं असून चालत नाही, बरोबर, मानसिक आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच आपल्या 5व्या भागात आपण दैनंदिन नैराश्यावर मात करून आनंदी कसं राहायचं याच्या काही खास सवयी पाळणार आहोत.
आनंदी राहण्यासाठी रोजच्या आयुष्यात काही कृतीप्रधान सवयी लावून घेणं खूप गरजेचं आहे. जसं की एका वेळी एकाच कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करणं. यामुळे काय होतं, कामात एक प्रकारचा फ्लो निर्माण होतो आणि मन एकदम शांत राहतं. यासोबतच रोज मित्रमंडळींशी किंवा अगदी अनोळखी लोकांशी थोडा संवाद साधा. शरीराची सतत काहीतरी हलकी हालचाल ठेवा, चिंता बाजूला ठेवा आणि मस्त हसत राहा. या छोट्या सवयी रोजचं डिप्रेशन पळवून लावायला खूप मदत करतात. आणि तुम्हाला एक खूप भारी फॅक्ट सांगतो. जपानी भाषेत रिटायरमेंट किंवा निवृत्ती या शब्दाला अचूक असा प्रतिशब्दच नाहीये. खरंच त्यांच्या संस्कृतीत काम पूर्णपणे थांबवणं म्हणजे शरीर आणि मनाला गंजवण्यासारखं मानलं जातं. आयुष्यभर तुम्हाला जे आवडतं त्या अर्थपूर्ण कामात गुंतून राहिल्यानेच अमर्याद आनंद मिळतो, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. तर आता आपण आपल्या या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. हे सगळं तत्वज्ञान रोजच्या आयुष्यात कसं आणायचं, त्यासाठी आपण एक दैनंदिन इकिगाई चेकलिस्ट पाहूया. ही साधी सोपी चेकलिस्ट तुम्ही रोज वापरू शकता. आहाराच्या बाबतीत पोट 80% भरल्यावर थांबायचं आणि 5 भाज्या खायच्या. व्यायामासाठी किमान 10 मिनिट हालचाल करा किंवा थोडं बाहेर चालून या. सामाजिक स्तरावर मित्राशी मनमोकळ्या गप्पा मारा आणि अनोळखी व्यक्तीकडे पाहून थोडं हसा. आणि मानसिकतेसाठी एका वेळी एकाच कामावर फोकस करा आणि असं काम शोधा ज्यात तुम्हाला अर्थ जाणवतो. खऱ्या उद्देशाकडे जाण्यासाठी ही चेकलिस्ट अक्षरशः मॅजिकसारखी काम करेल. जपानमधले अनुभवी आणि ज्ञानी लोक एका वाक्यात जीवनाचं सार सांगतात. काळजी करू नका, नेहमी हसत राहा आणि तुम्हाला जे करायला मनापासून आवडतं त्यातून कधीही निवृत्त होऊ नका. किती साधा पण खोल विचार आहे ना? तर मंडळी, आता खरा प्रश्न हा आहे की केवळ अस्तित्वात राहण्यापेक्षा खऱ्या अर्थाने जगण्यासाठी आपण तयार आहोत का? उद्या सकाळी उठल्याबरोबर आपली ही इकिगाई चेकलिस्ट पाळायला सुरुवात करून स्वतःचा खरा उद्देश शोधण्यासाठी आज तुम्ही कोणता एक छोटासा बदल करणार आहात याचा नक्की विचार करा. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.